करून घेते आणि माझी भूमी जर माहीत नाही की कसलं प्रेम म्हणायचं याला तुझं. लवकर लागली का नवीन मला जॉब भेटला खूपच छान झालं. आणि आता माझ्या बरोबर माझे मित्र आहेत, माझ्या घरी आई वडील सुद्धा किती खुश झाले असतील माझ्यावरती. खरंच जो भीती मी खरंच माझ्या लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी किती काबाड कष्ट केलं आणि मला लहानाचं मोठं करून या ठिकाणी बाहेर शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. परंतु खरंच माझी परिस्थिती एवढी नव्हती तरी सुद्धा मी हे शिक्षण पूर्ण केलं आणि आज मला इतका आनंद झाला की मी आता कधी एकदा माझ्या आई वडिलांना जाऊन भेटायला असं झालंय मला. गोळाला वे गुरु कुठे गेला द्यायला बस तुला काय वाटतं गावाकडे जायला पाहिजे नाही नको ना आता मी तुला अर्ध्यावर सोडून जाणार नाही. लगेच परत माझ्या आई वडिलांना जाऊन भेटे आणि माझ्या नोकरी लागण्याची खबर त्यांना मी बरोबर सांगितलीच आहे. परंतु त्यांना भेटून त्यांना थोडंसं माझा पहिला पगार झालाय तुम्ही द्यावाच म्हणतो. पण गेल्या 30 दिवसात येतील परत मोहन तू आता नाही लगेच येणार मी 10-15 दिवसामध्ये ना मला काही आता जास्त सुट्टी भेटत नाही ग. 8 तरी रजा काढते आणि लगेच जाऊन परत येईल. हो पण जमतंय म्हणून बस मी येईपर्यंत तू तुझ्या आईला सांगते नाही खबर आपली. अगं तू घरच्यांची परमिशन तर घेऊन ठेव मग आल्यावर बघू आपण आपलं काय ते. असं चालणार नाही. माझं तर असं मत आहे माझे आई वडील एकदम संप्रदाय करण्याचे आहेत आणि मी माझ्या आई वडिलांना सांगितल्याशिवाय तरी मी माझा निर्णय घेणार नाही. असं कसं चालेल स्थिती. कधी ना कधी आपल्याला एकत्र व्हायचंच आहे. लग्न केल्याशिवाय तरी आपण राहू शकणार नाहीत ना. मग बघ एक वेळेस बोलून तरी बघ तू. मी आता घरी गेलो ना मग बरोबर बोलेलच. आई वडिलांना सांगणार आहे मी आपले. मग मी चलून येतो मी गावातून आल्यानंतर आपण भेटूया. हो हे देवा मोहनची आणि माझी भेट घालून दे. ए बल बोल शंभू कोण होते ती. हॅलो बास्केट हो कोण होते ती. तुला काय करायचे त्याच्यावर शंभू. काय करायचे बघा तर घ्यायचीच बघा द्याल शिवायची काय करायचे म्हणायचं आमच्या ताईचा बघा. आता कळला बाबा तुमच्या वडिलांनी मला ध्यान शिवाय ठेवले पगार देऊन आणि कोण कोण होते ती दिसणार गेल तुम्हाला कोण तुला ओळखूला मला काय करायचं कसं पद्धत पडलं रामा रामा लागलं बघायचं दिसतात वर्ग लागलं तर मी आई मला पाडले तुला काय करायचं आमच्या चालेल करते चालेल मला मज्जाच चालेल. आता काही करणे मान करा तू सांगणार म्हणजे सांगणार नाही तू मानकाला सांगू शकत नाही. कस काय नाही तर आपले 100 रुपये द्यावं लागते. बसता गाडी घेऊन गेले की बसता देते मग मी मला बी द्यावं लागते. द्या बघ आहे का हे बघ द्या द्या. सकाळच्या काळात 100ची नोट बस मध्ये मोहनची वाट पाहिजे मला. कुठं येणार आहे गार्डन मध्ये का. हो गार्डन मध्येच भेटणार आहे. बरं जावा पैसे घ्यायचे सांगायचं तुम्ही फुल माप आता मला कमी नाही आणावं लागेल. होलसेल मध्ये 40 रुपयाला काढ राहिलं
नुसतं लय महाग लय कुठे बी खरवळ आपली 20 रुपये गेले नागपूरला जाणार आहोत आमचा मित्र कुठे गेला की दोघं जण पेव म्हणजे तर पाहिला कुठं जाते की पैसे आल्या नसले की मला पाठवता. धन्यवाद धन्यवाद बक्षीस दिल्याबद्दल. अजून ईद तयार दोन आणायचे आता का आहे ना कुठलं डुप्लिकेट मारायची भेटता भेटता गरम करावा मित्र कुठे दिसला गेला कुठे गेला येईल बंद तर आता पैसे आले उंकड गेला काय मला काही पताच लागला ए अरे बाबा ये की काय का तिकडे बसले का कुठं नाही वारे पाहत अरे पैसे आपले येतोच बघ अरे बाबा नाही रे खातं बघितलं काल सुद्धा पैसे माहिती आहे का काही बिरा कराय या शेंगदाणे सुद्धा खालेले माठ झाले आपल्याकडे रुपये नाही लय माराय सोबत आंध्र काढणार आज एवढ्या कमी आहे कमी पैसे ते चालू दहा अरे माझ्याकडे रुपयाने 10 रुपये म्हणत का काळात रुपयाने माल तुम्ही डोकं पुढे घेऊ पाहिजे 10 रुपये देऊ का येऊन द्यावं लागेल द्यावं लागेल पाऊल काटर मला तुला वर्षी तेवढी 4 आली काय ते गाव काय केलं मला तिकडं माहिती आहे तिकडलं तिकडलं तिथे गप्प कुणाचं माहिती आहे तो लवकर बाबा नोकरीला कुणी ठेवून आम्हाला पैसे आणायला म्हणून हा लागला उपाय बोल तू काय कर मला 100 रुपये दे आज 100 फक्त 10 50 मागायचं तू काय माहिती का तर देतील की मला वाटत वाटते नाही लोकांची नाही तू माझा जाईल की आपल्याला कुणाची पायाच्या आपण दोघं 50-50 हारायची आता माणूस दुसरा दुसरा नाही लग्नात लई पेता मी हा तुम्ही
शेवळ आपल्याला दारू नाही झालाय फुकून दिले काय रे